तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण कोल्हापुरी काष्टा साडीची कटिंग अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। आणि फक्त 6 वारी साडीपासून म्हणजेच 6 मीटर साडीपासून आपण ही साडी स्टिच करतोय। तर हे बघा विथ ब्लाउज असणारी आपल्याला साडी घ्यायची आहे। तर ही साडी पूर्ण 6 मीटर आहे। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये फक्त कोल्हापुरी काष्टा साडीची कटिंग कशी करायची याविषयी सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे। जरी तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर ही परफेक्ट कटिंग कशी करायची तुम्हाला समजून जाईल एवढ्या डीप मध्ये हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर मी बसलेल्या उजव्या हाताच्या साइडला मी पदर घेतलेला आहे। तुम्ही कुठल्याही ठिकाणी कसेही बसलेला असाल तर तुम्ही बसलेल्या उजव्या हाताच्या ठिकाणी पदर येईल अशी साडी घ्यायची आहे आणि पदरापासून आपण हे मोजून घेतोय। तर उंची किती आहे तर उंची इथं 37 आहे। 37 + 37 घ्यायचं आहे। तर इथं मी बसलेल्या उजव्या हाताच्या साइडने पदर 37 + 37 मोजून घेतलेला आहे आणि त्याच साइडने आपण अजून एक्स्ट्रा 15 इंच इथं वरती मोजून घेणार आहोत। तर इथं पहा मी एक्स्ट्राचं 15 इंच सुद्धा मोजून घेतलेलं आहे। तर आता आपण काय करायचं आहे की हे मी टिक मार्क करून ठेवलेलं आहे, पण आपण पहिल्यांदा 37 + 37 ज्या ठिकाणी टिक मार्क केलेला आहे तिथून आपण स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे। तर इथं पहा फ्रेंड्स मी पूर्ण साडी अशी पसरवून ठेवलेली आहे जेणेकरून तुम्हाला परफेक्ट समजावं म्हणून। आणि पदर बघा इकडच्या साईडला आहे आणि आपण इथं सर्व मापे साडीवरती टाकून घेतलेली आहेत। तर आता आपण 37 + 37 ज्या ठिकाणी येतं त्या ठिकाणी स्ट्रेट लाईन ओढून घेणार आहोत। पहिल्यांदा स्ट्रेट लाईन ओढायची आणि नंतर जे आपण एक्स्ट्राचे 15 इंच घेतलेलं आहे त्याची आपण तिरकी लाईन ओढून घेणार आहोत। तर ती कशी ते बघा। इथं पहा जे 15 इंच आपण एक्स्ट्राचं घेतलेलं होतं तिथून आपण ज्या ठिकाणी 37 + 37 आलेला आहे त्या ठिकाणी अशी ही क्रॉसमध्ये लाईन जोडून घ्यायची आहे। तर आपण पहिल्यांदा स्ट्रेट लाईन ओढून घेतलेली आहे, त्याच्यावरूनच आपण ही त्या साईडने तिरकी लाईन ओढून घेतलेली आहे। तुम्हाला इथं दिसतही असेल तर असं हे आपण कट करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला इथं अंदुकसं असं दिसत असेल की पहिल्यांदा आपण स्ट्रेट लाईन ओढून घेतली आणि नंतर आता आपण तिरकी लाईन 15 इंच एक्स्ट्रा अशी ओढून घेतलेली आहे। हा तिरका पीस आपण असा कट करून घ्यायचा आहे। तर तिरक्या लाईनमध्ये आपला पदर कट झालेला आहे। इथं तुम्ही पाहू शकताय शाही मस्तानी साडी किंवा राजलक्ष्मी साडी किंवा कोल्हापुरी काष्टा साडी त्या सर्व साडीचा पदर असाच तिरक्या लाईनमध्ये कट होतो। तर पदर आपण साईडला ठेवलेला आहे आणि जो साडीचा दुसरा एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण स्ट्रेटमध्ये कट करून घ्यायचा आहे। तर ह्याच्यापूर्वी मी भरपूर व्हरायटीचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। शाही मस्तानी साडी, राजलक्ष्मी साडी, वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या कशा स्टिच करायच्या त्याचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा। आता थोड्या वेळासाठी आपण हा साडीचा उरलेला कपडा साईडला ठेवून देऊया आणि आता आपण बॉटम कशी कट करायची ते पाहू। इथं तुम्ही पाहू शकता मी 2 मीटर कपडा घेतलेला आहे। उंची आहे 37, पण आपण इथं उंची मोजून 35च घेणार आहोत कारण 2 इंचाची वरती पट्टी येणार आहे, त्यासाठी आपण इथं 35 इंचाची उंची मोजून घेतलेली आहे। बघा ज्या ठिकाणी 35 इंच येतं त्या ठिकाणी आपण असे टिक मार्क करून घ्यायचं आहे। हे बघा अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे। तर इथं मी 4 घड्या घातलेल्या आहेत आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे। तर याच्यासाठी मी 2 मीटर कापड घेतलेलं होतं, पण 1.25 मीटर कापड इनफ आहे। हे बघा आणि हे जे राहिलेलं कापड आहे ते आपल्याला वरती बेल्ट लावण्यासाठी उपयोगी पडणार आहे। तर हे कापड मी शिल्लक ठेवते साईडला आणि हे बघा ह्या 4 घड्या मी घालून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपण हे ठेवून द्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकताय आपण पहिल्यांदा असं फोल्ड केलं आणि नंतर ही घडी ह्याच्यावरती अशी ठेवलेली आहे। तर अशाच घड्या घालून घ्यायच्या आहेत फ्रेंड्स। अगदी सोपी पद्धत आहे। हे बघा अशा ह्या घड्या जुळवून घ्यायच्या। आपण असं हे ठेवलेलं आहे। बंद बाजू माझ्याकडे आहे, खुली बाजू ह्या साईडला आहे समोरच्या बाजूला। तर सीट घेर घ्यायचा आहे। सीट घेर आहे 36, 36चा तिसरा 12 × 36, तर 12 वरती आपण असं हे टिक मार्क करून घेणार आहोत। हे बघा 12 वरती टिक मार्क करून घ्यायची आणि इथून आपण सीट घेरचा तिसरा + 1 इंच करायचा आहे। तर इथं आपण 13 वरती टिक मार्क करून घेणार आहोत। हे बघा 13 वरती। तर आता वरून आपण 12 करेक्ट मोजून घेतलेला आहे, इथून ही करेक्ट 12 आपण मोजून घ्यायचं आहे। हे बघा ह्या ठिकाणी करेक्ट 12 आपलं होतंय। तर हे दोन्ही पॉइंट आपण जॉईंट करून घ्यायचे आहेत। हे असे हे पॉइंट आपण जॉईंट करून घ्यायचे आहेत।
तर इथे पाहू शकताय आपण सीट घेरचा तिसरा बारा घेतलेला आहे, हे बघा। तर इथं आपण सीट घेरचा तिसरा प्लस 1 इंच म्हणजे 13 घेतलेला आहे आणि ह्या ठिकाणी आपण सीट घेरचा तिसरा 12 घेतलेला आहे, हे बघा। तर ही लाईन आपण ओढून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये प्लस 2 इंच आपण करून घेणार आहोत म्हणजे टोटल इथं 14 होईल। तर हे बघा त्याच्यामध्ये प्लस 2 इंच मी केलेला आहे आणि इथून अशी ही लाईन ओढून घ्यायची। तर हे आपण असं ओढून घेतलेलं आहे। इथं आपण 1 इंच घ्यायचं आहे, हे बघा 1 इंच घेतलेला आहे। तर अशी ही इथे तुम्हाला समजलं असेल सीट घेरचा तिसरा 12 इथपर्यंत येते, त्याच्यामध्ये 2 ऍड केलेला आहे। इथं आपण 1 इंच तितकं घेतलेलं आहे आणि इथून असं हे आपण जे शेप द्यायचा आहे असा हा शेप देऊन घ्यायचा आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता असा शेप दिलेला आहे आणि बॉटम आपण नॉर्मली असते तशी ठेवायची आहे। तर इथं मी बॉटम 8 इंचाची ठेवते, हे बघा 8 इंच बॉटम आहे। आणि कधीही काष्टा साडी स्टिच करताना अस्तरचा कपडा भारीतलाच वापरायचा आहे। इथं बघा असं हे तिरका पण जोडून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने ह्या बॉटमची कटिंग आपण करून घेणार आहोत। इथं आपण 8 इंच घेतलेला आहे। तर बघा मी तुम्हाला लिहून दाखवते, इथं आपण 8 इंच घेतलेलं आहे। सीट घेरचा तिसरा 12 आहे, त्याच्यामध्ये प्लस आपण इथं 2 इंच घेतलेला आहे। तर हे आहे 12, हे आहे 12, त्याच्यामध्ये प्लस 2 इंच घेतलेला आहे। इथं आपण आडवं पाहिलं तर सीट घेरचा तिसरा प्लस 1 इंच घेतलेला आहे, प्लस 1 इंच अशी ही मापे आपण घेतलेली आहे। हे आपण कट करून घ्यायचं आहे, हे बघा अशा पद्धतीने बॉटमची कटिंग झालेली आहे। इथून आपण हा भाग कट करून घ्यायचा आहे। अशा ह्या 2 बॉटम तयार झालेल्या आहेत। तर आपण हे साईडला ठेवायचं आहे आता। तर इथं तुम्ही पाहू शकताय की आपण इथं असं हे पहिल्यांदा मोजून घ्यायचं आहे। उंची आहे 37, त्याच्यामध्ये आपण 37 मध्ये आपण 4 ऍड करून घेणार आहोत म्हणजेच 41 होतोय। तर हे बघा ह्या ठिकाणी इथं टिक मार्क येते, त्या ठिकाणी इथं टिक मार्क येते। तर आपण असं हे टिक करून घेतलेलं आहे। इथून आपण आडवं आपण इथं 20 इंच घ्यायचं आहे, हे बघा 20 इंचावरती इथं आपण टिक मार्क करून घेतोय, हे आपण केलेलं आहे। आणि असंच हा 20 इंचाचा बॉक्स आपण तयार करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला समजलं असेल की आपण पहिल्यांदा बॉर्डरच्या साईडने उंची प्लस 4 इंच मोजून घ्यायचं आहे आणि नंतर वर ह्या साईडने 20 इंच मोजून घ्यायचं आहे। असा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर इथं पहा की साडी आपली जास्त लांब नाही म्हणून इथं ब्लाउज पीस सुद्धा आपण ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे। पाहू शकता हा बॉक्स आपण असा हा कट करून घ्यायचा आहे। तर इथं मी काय करणार आहे, कापड आपलं कमी आहे त्यामुळे एवढा कपडा वेस्ट जाऊ नये म्हणून हा जो पोर्शन आहे तो मी कट करून घेणार आहे। हा 10 इंचचा पोर्शन आपण ह्या क्लोथ मधून कट करून घेणार आहोत। तर तो कसा घ्यायचा ते मी तुम्हाला दाखवते। तर आता आपण हे कटिंग करून घेऊया। हा बॉक्स फक्त आपण कटिंग करून घेऊया। तडजोड सर्व कशासाठी की कमीतल्या कमी साडीच्या कपड्यामध्ये आपल्याला अति सुंदर काष्टा साडी बनवायची आहे, त्यासाठी ही ॲडजस्टमेंट करायची आहे फ्रेंड्स। तर अशा पद्धतीने जर तुम्ही साडी स्टिच केली तर ह्याचा लुक नऊवारी साडीपासून आपण जशी काष्टा साडी रेडी करतो त्या पद्धतीचा होईल। तर इथं मी भरपूर ॲडजस्टमेंट केलेले आहेत आणि वेळच्या वेळेला मी तुम्हाला दाखवलेलं आहे की कसं आपण ते करायचं आहे। तर इथं बघा जो ब्लाउज पीसचा कपडा आहे त्याच्यातूनच आपण एक 10 इंचाचा बॉक्स कट करून घेणार आहोत। तर इथं आपण 11 इंचाचा बॉक्स घ्यायचा म्हणजे स्टिचिंगसाठीची मार्जिन ठेवायची आहे आणि असं आडवं आपण 20 इंच घेतलेला आहे। तर असा हा बॉक्स मी रेडी करून घेतलेला आहे। मार्जिनचं अंतर ही 1 इंचाचं मी एक्स्ट्राचं सोडलेलं आहे। तर आता तुम्हाला दाखवते की हा जो कपडा मी कट करून घेतलेला आहे तो आपण इथं जॉईंट करून घेणार आहोत। असा हा इथं जॉईंट करून घ्यायचा म्हणजे जो साडीचा कपडा आहे तो वेस्ट जाणार नाही। हा ब्लाउज पीसचा कपडा आहे त्याच्यापासून फक्त काष्टा रेडी होईल। आणि हो फ्रेंड्स, ही जी आपण साडी स्टिच करतोय ती अगदी युनिक पद्धतीची दिसेल कारण 2 in 1 कलर आपण याच्यात यूज करतोय। म्हणजे जो काष्टा आहे तो आपण सेपरेट जो ब्लाउजचा कपडा आहे त्याचा बनवतोय, त्यामुळे ह्या साडीचा लुक युनिक दिसणार आहे आणि एकदम व्हरायटीची आपली ही साडी रेडी होईल।
तर स्टिच केल्यानंतर फायनल लुक तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर बऱ्याच ताई म्हणत होत्या की साडी स्टिच केल्यानंतर घालूनही दाखवा, तर त्यासाठी मी माझ्या मुलीवरती ही साडी तुम्हाला घालून दाखवेन. बघा असं हे जॉईंट करून घ्यायचं आहे आणि इथं आपण बॉर्डरसुद्धा जॉईंट करून घेणार आहोत. तर स्टिच केल्यानंतर हा कपडा असा दिसेल. इथं मी मोठीशी बॉर्डरसुद्धा जॉईंट करून घेतलेली आहे आणि जो जॉईंट केलेला भाग आहे तो आतमध्ये जातो, तो दिसत नाही. हे बघा मी बसलेल्या पुढच्या साईडला असं हे बॉर्डरचा भाग यायला हवाय आणि आता आपण काय करायचं, मी बसलेल्या डाव्या हाताच्या साईडला आपण इथं जे शेप करून घ्यायचं आहे. तर जी बॉटम आपण कट केलेली होती ती बॉटम अशी ही याच्यावरती ठेवायची आहे. बघा असा हा जे शेप करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण त्याचा जे शेप करून घ्यायचा. तर हे आपण टिक मार्क करून घ्यायचं आहे. असं हे तुम्हाला समजलं असेल. हे असं आपण आखून घ्यायचं आणि खालच्या साईडने आपण इथं 4 इंच मोजून घेणार आहोत. असं हे बघा इथे कोपऱ्यातून 4 इंच आपण मोजून घ्यायचं आणि असे हे टिक मार्क करून घ्यायची आणि इथून अशी ही आपण गोलाई करून घेणार आहोत. ही फायनल कटिंग होईल त्याची. तर हा आपला पाठीमागचा काष्टा रेडी आहे. तर तो कसा स्टिच करायचा ते पुढे मी तुम्हाला दाखवेनच. असं आपण स्टिच करून घेतो, पण पुढे मी दाखवेन, तो साईडला ठेवते आता. हे बघा ही जी साडी दिसते ना त्याचे दोन्ही बॉर्डर आपण काढून घेणार आहोत. तुमच्याकडे कुठल्याही पद्धतीची साडी असू द्यात, लेस लावलेली असू द्यात किंवा दोन्ही साईडला सेम बॉर्डर असणारी साडी असू द्यात, दोन्ही बॉर्डर आपल्याला काढाव्या लागणार आहेत. तर इथं एका साईडला मोठी बॉर्डर आहे, एका साईडला छोटी आहे. तर दोन्ही बॉर्डर मी काढून घेते आणि मधला जो पोर्शन आहे तोच फक्त आपल्याला पाहिजे. तर ही साडी आपण ॲडजस्टमेंट करून शिवतोय, कारण की ह्या साडीसाठी आपल्याला जास्त कापड लागतं. बट आज आपण फक्त 6 मीटर साडीपासूनच ही साडी रेडी करतोय. त्यासाठी सर्व जे मी टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका, म्हणजे परफेक्ट तुमच्या लक्षात येईल की कमीतल्या कमी कपड्यामध्ये सुद्धा आपण अशी ही छानशी नऊवारी साडी बनवू शकतो. तर आता हे जी बॉर्डर आपल्याला दिसत आहे ती मी कट करून घेते. तर नेहमी बॉर्डर कट करताना इथं अर्धा इंच अंतर ठेवूनच कट करायची, बट आपल्याला ही बॉर्डर नको आहे त्यामुळे मी इथं अशी ही कट करते. हे बघा तुम्ही आता व्हिडिओच्या मधल्या टप्प्यापर्यंत म्हणजेच इथंपर्यंत पोहोचलेला आहात म्हटल्यावर तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ हा पाहिलेला आहेच. तर जर तुम्हाला ह्याची कटिंग, या साडीची कटिंग किंवा सांगण्याची समजून सांगण्याची पद्धत जर आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथून पुढेही भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्यांची कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती दिसतील. तर इथं तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडच्या बॉर्डर मी कट करून घेतलेल्या आहेत आणि ह्या साडीचा फायनल लुक असा येतो. तर ही साडी आपण मोजून बघू की किती राहिलेली आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की अंदाजे साडी कुठपर्यंत राहते. प्रत्येकाचे वेगवेगळे माप असू शकतं, बट ही साडी जी राहिलेली आहे ती किती आहे पहिल्यांदा मोजून घ्यायची. तर इथं साडीचा भाग कमीत कमी 3 मीटर तरी असायला हवाय. तर ही आपली साडी 3.5 मीटरला थोडीशी कमी आहे. या साडीची घडी कशी घालायची हे बघा. तर हे दोन्ही जे किनारे आहेत ते आपण असं जोडून घ्यायचे आणि व्यवस्थित साडी सर्व बाजूनी आपण व्यवस्थित झाडून घ्यायची. म्हणजे काय होईल की जे काही साडीचे पार्ट अडकलेले आहेत ते व्यवस्थित प्लेन होतील. अशी ही आपण घडी घालून घेतलेली आहेत आणि सर्व बाजूनी हात फिरवून आपण ही साडी प्लेन करून घ्यायची आहे आणि नंतर आपण अशी ही घडी घालून घ्यायची आहे. तर इथं तुम्हाला परफेक्ट समजलं असेल की साडीची घडी नक्की आपण कशी करून घ्यायची आहे. जर तुम्हाला समजलं नसेल तर मी पेपरवरतीही तुम्हाला दाखवेन की साडीची घडी कशी करायची ते. बघा हा एवढा लांब कपडा आहे, इथपर्यंत पाहू शकता तुम्ही. असा हा झालेला आहे. तर मला इथं पेपरवरती दाखवते. तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, हे बघा ही साडी आहे असे समजा, पहिल्यांदा असं हे फोल्ड करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने पहिल्यांदा अशी घडी घालून घ्यायची आणि नंतर आपण अशी घडी घालून घ्यायची. तर हे बघा खुली बाजू ह्या साईडला ठेवायची, बंद बाजू ह्या साईडला ठेवायची. अशी ही आपली घडी तयार होईल आणि जो खालीवर भाग आहे तो कट करून टाकायचा आहे. अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे. बघा ही साडीची वरची साईड आहे. इथं तुम्ही पाहू शकता ही साडीची वरची साईड आहे आणि आता आपण असंच खाली
खालच्या साईडला येऊ तर हा बघा, हा खालच्या साईडचा भाग आहे. तर इथं आपण कशी कटिंग करायची ते मी तुम्हाला दाखवते. अशी ही साडी घडी घालून घेतल्यानंतर खालच्या साईडला यायचं आहे आणि जो बॉर्डरचा कपडा आहे तोही आपल्याला पाहिजे. बॉटम आपली इथं ठेवून द्यायची आहे आणि बॉर्डर मोजून घ्यायची. किती इंचाची बॉर्डर आहे हे बघा, बॉर्डर 7 इंचाची आहे आणि स्टिच करून ती 6.5 होईल, म्हणजे 6.5 इंचाची बॉर्डर आहे. तर इथं आपण जो कपडा आहे 6.5 आणि अर्धा इंच फोल्ड करण्यासाठी म्हणून 7 इंच कपडा आपण इथं असा टिक मार्क करून घ्यायचा आहे. बघा 7 इंच कपडा मी इथं टिक मार्क करून घेते, कारण इथं आपण बॉर्डर जॉईन करून घेणार आहोत. तर तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने इथं आपली बॉर्डर येईल. अशी बॉर्डर जॉईन करायची आहे. म्हणून काय करायचं, हा जो कपडा आहे इथं मी अर्धा इंच फोल्ड करण्यासाठी स्टिचिंगसाठी मार्जिन घेतलेला आहे. हे बघा असं हे 7 इंच आपण घेतलेला आहे आणि हा भाग आपण फोल्ड करायचा. तो 7 इंचाचा भाग आहे तो असा फोल्ड करायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता हा भाग आपण फोल्ड करून घेतलेला आहे. तर ही बॉटम आपण अशी ठेवायची. हे बघा अशा पद्धतीने आपण ही बॉटम ठेवलेली आहे. तर इथे सर्व भाग बरोबर आहेत की नाही एकदा चेक करून घ्या. तर थोडासा खालीवर पोर्शन आहे म्हणून हे कट करते. तर इथे 4 पीस एका लेवलमध्ये आलेले आहेत. हे बघा असं आपण करायचं आणि इथून आपण 8 इंच माप घ्यायचं आहे. हे बघा 8 इंच, इथून 8 इंचापर्यंत आपण इथून 8 इंच माप घ्यायचं आणि अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे. इथून 8 इंचापर्यंत आपण स्ट्रेट असंच करायचं आणि इथून 2-2 इंच आपण टिक मार्क करून घ्यायची आहे. बघा 2-2 इंचावरती टिक मार्क करून घ्यायची आणि इथे जेवढा कपडा शिल्लक आहे या ठिकाणी तिथपर्यंत आपण असं हे टिक मार्क करून घ्यायचं आहे. हे बघा आता हे 2-2 इंचाचा आपलं टिक मार्क आहे. तर अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने असा हा शेप येईल. हे बघा आणि इथं आपल्याला असं हे करून घ्यायचं आहे. तर असा आपला हा शेप तयार होईल. तुम्हाला समजलं असेल की इथं आपण 2 इंच घेतलेला आहे, इथंही आपण 2 इंच घेतलेला आहे आणि इथून असं हे आपण शेप दिलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला शेप द्यायचा आहे. समजलं असेल की इथं 8 इंच आपण कपडा असा सोडून द्यायचा आहे आणि इथून पुढे फक्त आपण हे वाढवून घेतलेलं आहे. बॉटम आहे ती उचलायची आणि आपण आता वरच्या साईडला यायचं आहे. हे बघा मी वरच्या साईडला कॅमेरा ठेवते म्हणजे तुम्हाला समजेल. तर इथं तुम्ही पाहू शकता खालच्या साईडला आपण टिक मार्क केलेला आहे आणि आता आपण वरच्या साईडला यायचं आहे. तरी ही आहे वरची साईड आणि इथं आपण काय करायचं आहे ते बघा. ही जी बॉटम आहे ती बॉटम आपण अशी ही इथे ठेवायची. हे बघा ह्या सर्व बाजू करेक्ट आहेत की नाही तेही आपल्याला चेक करून घ्यायचं आहे वेळेच्या वेळेला. आणि हे बघा इथं आपण टिक करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं, हा जो पॉइंट आहे आणि तो जो पॉइंट आहे तो असा तिरकस आपण टिक मार्क करून घेणार आहोत. तर हे फक्त एवढंच टिक मार्क करून घ्यायचं आहे फ्रेंड्स. तुम्हाला समजलं असेल इथं आपण फक्त एवढंच टिक मार्क करून घेतोय आणि खालच्या साईडला आपण हे पूर्ण टिक मार्क केलेलं आहे. तर आता आपण ही असं तिरकस हे बघा आता आपण असं हे तिरकस जोडून घ्यायचं आहे. त्याचा भाग संपलेला आहे. असं हे तिरकस आपण जोडून घ्यायचं आहे. हे बघा इथून अशी ही लाईन ओढून घ्यायची आणि नंतर असं हे इथपर्यंत असं हे जॉईंट करून घ्यायचं आहे. तर आता तुम्हाला परफेक्ट समजलं असेल. इथं पाहू शकताय फ्रेंड्स इथून आपण टिक मार्क केलेली आहे. अशीच ही तिरकी लाईन ओढत ओढत आपण हा जो खालचा शेप आपण दिलेला आहे तिथपर्यंत ही लाईन जॉईंट करून घेतलेली आहे आणि इथून आपण कटिंग करायला सुरुवात करायची आहे. असंच हे तिरकं कट करत आपण इथपर्यंत कटिंग करून घ्यायची आहे. सिंपल कटिंग आहे. तर चला आपण हे कट करून घेऊया. तर इथं बघा ज्या ठिकाणी मी इथं टिक मार्क केलेली आहे इथं आपण असं हे
कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला हा पोर्शन समजायला हवा नंतर जॉईंट करण्यासाठी. तर इथे मी टिक मार्क करून घेतलेली आहे आणि असंच हे आपण कट करून घ्यायचं आहे. हे बघा, तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपलं हे कटिंग झालेलं आहे. परफेक्ट शेप कसा येतो तो समजण्यासाठी मी इथे तुम्हाला कॅमेरा थोडासा वाईट करून दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने कटिंग होईल. आणि हा जो कपडा आहे याचा जो बंद भाग आहे तो कट करायचा आहे. आपण कट करून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपण कुठले कुठले पार्ट कट केलेले आहेत हे तुम्हाला मी दाखवते. तर इथं पहा, ही आपली बॉटमची कटिंग आहे. हा आपला अस्तरचा कपडा कट केलेला आहे आणि हा आपला पाठीमागचा काष्टा आपण कट केलेला आहे आणि हा आपला पदर आहे. तर एवढे पीसेस आपले कट झालेले आहेत. तुम्हाला हे 4 भाग आपले रेडी झालेले आहेत. हा एक भाग, हा अस्तरचा एक भाग आणि पाठीमागचा काष्टा आणि हा पदर, एवढेच पोर्शन आपल्याला पाहिजे. आणि बेल्टसाठी आपण 2 इंचाची पट्टी, ही जी बॉर्डर आहे त्याच्यातूनच बेल्टसाठी 2 इंचाची पट्टी आपण काढून घेणार आहोत. त्याच्या आतमध्ये आपल्याला अस्तर लागेल. तर असं हे तयार होईल. तर याची स्टिचिंग कशी आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते, कारण ही साडी जर पहिल्यांदा तुम्ही पाहाल तर लगेच समजणार नाही. त्यासाठी डिटेलमध्ये पहिल्यांदा कटिंग कशी आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि याची स्टिचिंग कशी आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू. तर कटिंग विषयी काही डाऊट असतील तुम्हाला तर तुम्ही नक्की कमेंट्स करा. जे काही तुमचे डाऊट असतील ते सर्व मी क्लिअर करेन आणि व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप सर्व काही सांगितलेलं आहे. जरी व्हिडिओ तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ 2-3 वेळा बघा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट समजेल की नक्की कशी याची कटिंग करायची आहे. तर जर तुम्ही 9वारी साडीपासून ही साडी बनवत असाल तर अतिउत्तम होईल, कारण ह्याचे लेयर्स भरपूर पडतात. आणि 6वारी साडीपासून म्हणजे 5.5 मीटर साडी किंवा 6 मीटर साडीपासून जर तुम्ही बनवत असाल तर आत्ता जी मी साडी स्टिच करून दाखवणार आहे तुम्हाला त्या पद्धतीने बनेल. ही साडी खूप सुंदर बनते आणि कमीतल्या कमी कपड्यामध्ये आपण एवढी छान साडी कशी स्टिच करतोय हाच ह्या व्हिडिओमधला मेन पॉईंट आहे. तर सर्वांनी व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. तुमचे लाईक आणि कमेंट्स खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळेच आम्हाला मोटिवेशन भेटतं आणि नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही अजून प्रोत्साहित होतो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.